नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, स्त्री असो किंवा पुरुष, आपल्या सगळ्यांनाच दागिन्यांचा मोह काही आवरत नाही. आणि त्यातून ते दागिने रत्न जडित असतील तर मग विचारायलाच नको. मग चार चौघात ते मिरवायलाही आपल्या सगळ्यांना खूपच आवडतं. पण ही रत्न खरी आहेत का खोटी हे आपल्याला कळत नाही. त्याचप्रमाणे त्याची किंमत कशी ठरते हेही आपल्याला माहीत नसतं. मग अशा वेळेला आपल्याला गरज भासते ती रत्नशास्त्रज्ञांची. आज अशाच रत्नशास्त्रज्ञ डॉक्टर जयश्री पणजीकर आपल्या इथे उपस्थित आहेत. जयश्रीताईंबद्दल सांगायचं म्हणजे टेक आणि पॅन लॅब या संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. गेल्या 50 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत आणि पुण्यातली रत्नांची पहिली प्रयोगशाळा त्यांनी सुरू केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रत्न आणि मौल्यवान खडे या विषयावर त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे आणि भारतातल्या पहिल्या महिला त्या आहेत की ज्यांनी ही पदवी संपादन केलेली आहे. तर पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रामध्ये त्या कशा वळल्या, तसंच रत्नांची निर्मिती कशी होते, त्यांचा इतिहास काय, त्याचे संदर्भ काय, त्यांचे प्रकार किती, या सगळ्याच विषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर जयश्रीताई, या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. माणसं पारखणं तितकंसं सोपं असतं, पण रत्न पारखणं खूप अवघड असतं आणि ते मोजक्याच लोकांना जमतं आणि म्हणूनच त्यांना रत्न पारखी असं म्हणतात. आणि त्यातल्या तुम्ही आहात. एकूणच तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती, शिक्षणाची पार्श्वभूमी काय होती? मी लहानपणापासून मला खडे खूप आवडायचे, पण मला ॲक्च्युली मेडिकल डॉक्टर व्हायचं होतं. म्हणजे हां, आणि त्या काळी म्हणजे 70च्या ह्याच्यामध्ये ॲडमिशन मिळाली नाही. त्यामुळे मग सुकाणू बदलला आणि मी जिओलॉजी केलं. अच्छा. हां, आणि BSc जिओलॉजी फर्ग्युसन कॉलेजमधनं शिकले मी आणि त्यात पहिली आले. तर त्याच्यात मला असं वाटलं की आपण ह्याच्यात काहीतरी करावं. पण काय पुढे जिओलॉजी केल्यावर मुलींना फार स्कोप नसतो. म्हणजे यू कॅन डू फॉर हे करता येतं GSI म्हणजे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस, अशा गोष्टी होत्या. पण ते नव्हतं करायचं. तर माझा मोठा भाऊ म्हणाला मला, आपण असं करू, ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीत जाऊ. तिथे रत्नांबद्दल जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या ऑथर्सनी काय पदवी घेतली आहे ती पदवी आपण घ्यायला बघू. अच्छा. हां, म्हणजे हे जरासं वेगळं आहे बघा. कधी म्हणजे ॲक्च्युली मी ब्रिटिश काउन्सिल फर्ग्युसन कॉलेज रोडचं ते होतं त्या काळी, तिथे जाऊन त्या पुस्तकं घेऊन सगळ्यांनी FGA असं केलं होतं. FGA इज अ फेलो ऑफ द जेमॉलॉजिकल असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटन. ही डिग्री. हां, तर हा 2 वर्षाचा कोर्स असतो, लंडनचा असतो. मग ती माहिती काढली आणि हा कोर्स मी केला. अच्छा. हां, म्हणजे लंडनचा कोर्स. नशीब कधी कधी तुम्हाला साथ देतं. त्याच वेळेला नेमका माझा आणखीन एक भाऊ लंडनला गेला होता काहीतरी कामाने. त्यांनी त्याचे पैसे भरले, सगळं काही केलं आणि माझा कोर्स सुरू झाला. आणि करस्पॉन्डन्स कोर्स करून तुमचे जे काही पेपर्स तुम्ही पाठवायचे लिहून, त्याची ती परीक्षा जी होती ती मुंबईला होती. मग ते सगळे रत्न वगैरे पाठवतात, तुम्हाला चेक करायला पाहिजे, सगळं करून मग ती परीक्षा द्यायची. हा 2 वर्षाचा प्रोग्राम. त्याच्यातही मी फर्स्ट आले. मग त्याच्यात मला पुढे आवड निर्माण झाली. पण एकूणच रत्नांकडे वळलात तुम्ही, तर आवड होती मान्य आहे, पण कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये किंवा कोणाला आवड होती का, किंवा लहानपणी ती आवड डेव्हलप होण्याचं काही कारण होतं का?
नाही, असं काही नाही. माझे वडील प्रोफेसर होते आणि आम्ही तसे म्हणजे मिडल क्लास फॅमिली, 4 भावंड, मला 4 भाऊ, म्हणजे त्यामुळे सगळेजण फक्त शिकायचंच हेच आम्हाला माहिती होतं. म्हणजे व्हाईट कॉलर जॉब घ्यायचा असं दिस वॉज अवर रेझिंग. तर प्रत्येकाने काहीतरी पुढे शिकायला पाहिजे हे माझे वडील नेहमी सांगायचे. म्हणजे आम्हाला फक्त 1-2 गोष्टी, श्रद्धा आणि विद्या, ह्या 2च गोष्टी तुम्ही ठेवा. बाकीचं जे काही असेल तसं त्यामुळे ते पाळत होतात. आणि मग 2 वर्षांचा कोर्स केल्यावर 2 मग वर्ष आवड निर्माण झाली. 2 वर्षाचा कोर्स केल्यावर माझं लग्न पण झालं त्याच वेळेला. मग लग्न झाल्यानंतर मला मुंबईला एक जॉब मिळाला 82-83 मध्ये. मग तो करता करता माझ्या मिस्टरांना जर्मनीत नोकरी मिळाली, तर मी पण तिकडे गेले, तिकडचा कोर्स केला. अच्छा. मग तिकडचा कोर्स केला, तिथे ओळखी वगैरे झाल्या. 87 मध्ये मला स्कॉलरशिप मिळाली हायडलबर्ग युनिव्हर्सिटीला. तिथे डॉक्टरेट करता आलं मला. अच्छा. पण मग हे तुम्ही शिकत होतात, शिक्षण घेत होतात आणि तुम्ही म्हणालात की लंडनमध्ये कोर्स केला किंवा जर्मनीमध्ये सुद्धा कोर्स केला, पण मग त्यावेळेला भारतामध्ये असे काही कोर्सेस अवेलेबल होते का? कोर्सेस मुंबईला होते, पण अगदी छोट्या ह्याच्यामध्ये होते, असं म्हणजे 1 महिन्याचा, अर्धा महिन्याचा क्रॅश कोर्सेस वगैरे. आणि लोकांना त्या काळी असं होतं की जेमॉलॉजी काय आहे, म्हणजे असं इकडचे ज्वेलर्स कुणाला विचारलं, ये तो हमारे खून में रहता है, वैसा उसके लिए कुछ जरुरी नहीं है, असं आम्हाला नेहमी सांगायचे. हे आम्हाला माहिती असतं काय त्याच्यात, कारण पिढी जात आलेले ते उद्योग असल्यामुळे त्यांना लहानपणापासून असं त्यांना वाटायचं. पण आता काय झालंय की फक्त खडे असे नाही आहेत, आता सिंथेटिक खडे आहेत, ट्रीटमेंट्स आहेत, खूप वेगवेगळे प्रकारचे खडे आहेत. म्हणजे मागे कसं एक लाल रंगाचा बघितलं की माणिक, हिरव्या रंगाचा पाचू, अशाच गोष्टी होत्या. आता नाही, पाचूसारखा दिसणारे 15 हिरवे खडे आहेत, लाल रंगाचे वेगवेगळे खडे आहेत. पुष्कराज जनरली लोक पहिल्या ह्याच्यात घालतात, तर त्या पुष्कराजमध्ये इतके प्रकार आलेत, इतके ट्रीटमेंट्स आलेत, तर घेताना 4 वेळा विचार करूनच घ्या. रत्नशास्त्र म्हणजे नेमकं काय काय आणि त्याच्यामध्ये काय गोष्टी अंतर्भूत येतात, काय विषय हाताळले जातात? व्हॉट इज अ जेम? जेम इज समथिंग विच इज ब्युटिफुल, विच इज रेअर अँड विच इज ड्युरेबल. अशा 3 गोष्टी असायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही म्हणजे त्याला रत्न म्हणता येत नाही. त्यामुळे रत्नाला ते कसं तुम्ही आयडेंटिफाय करायचं, तर आयडेंटिफाय करायला बरेच इन्स्ट्रुमेंट्स असतात. असं नाही की तो लाल रंगाचा बघितला की तो माणिक होतो, असं नाही. त्याचे रीडिंग्स घ्यावे लागतात, त्याच्या प्रॉपर्टीज घ्यावे लागतात. म्हणजे लिटरली आपण कसं ब्लड टेस्ट करतो तसं ब्लड टेस्टसारखे हे सगळे प्रॉपर्टीज घेऊन त्याच्या शेवटी ते काय असेल त्याचं काढायचं असतं, निदान काढायचं असतं आणि आयडेंटिफिकेशन तसं केलं जातं. तर असे रेग्युलरली मी कोर्सेस कंडक्ट पण करते मी, की जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युली आयडेंटिफाय करतं. आयडेंटिफाय केल्यानंतर त्याच्यानंतर पुढे जाऊन हा खरा खडा जर जे हे आहे का, नॅचरल आहे का, सिंथेटिक आहे का, ट्रीटेड आहे, ह्या गोष्टी बघायच्या असतात. हल्ली खूप असे सिंथेटिक खडे यायला लागलेत, ट्रीटमेंट्स केलेले जातात, तर ते दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे नुसताच खडा पुष्कराज आहे असं नाही. पुष्कराज तो खरा आहे, खोटा आहे, सिंथेटिक आहे का ट्रीटेड आहे. म्हणजे आता माणिक असेल तर बर्माचा माणिक असेल तर त्याची अप्रतिम किंमत असते. तर शनीचा खडा म्हणजे त्याला ब्लू सफायर म्हणतो, ब्लू सफायर काश्मीरचा असेल तर त्याची किंमत अरे बापरे खूप असे म्हणजे ऐकायला सुद्धा भीती वाटते एवढी, कोटींमध्ये. हो, कोटींमध्ये जाते. आणि तसंच बाकीचे पाचू हा कोलंबियाचा फार फेमस आहे, म्हणजे साऊथ अमेरिकाचा कोलंबियाचा तिकडचा फार फेमस आहे, तर त्याची किंमत वेगळी असते. तर ते करायचं म्हणजे जॉग्राफिकल ओरिजिन बघायचं हे माझं काम आहे. अच्छा. आणि त्याच्यासाठी आता इन्स्ट्रुमेंट्स नवीन नवीन वाढत गेले. म्हणजे मागे 40 वर्षापूर्वी मी जे काही करायचे ते असे ऑर्डिनरी इन्स्ट्रुमेंट्स होते. आता इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी किंवा रामन स्पेक्ट्रोस्कोपी हे सगळे आधुनिक उपकरणं सुद्धा त्याचाही फायदा होतो तुम्हाला. गेले आता जवळजवळ 30 वर्ष मी ह्या इंटरनॅशनल रिसर्च स्कोपमध्ये आहे. तर दर 2 वर्षांनी मी पेपर प्रेझेंट करते इंटरनॅशनल कॉन्फरन्सला. त्यामुळे मला त्याच्यात सुद्धा खूप आवड आहे. म्हणजे नुसतंच आपण टेस्टिंग आणि ज्वेलरी ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आपण त्याच्यात ज्ञान घेतो. तर ज्ञान म्हणजे कसं की बाबा हा माणिक असेल तर माणिकामध्ये आतमध्ये काय आहे त्याचं संशोधन करायचं, कुठल्या टेम्परेचरला तो झाला असेल, कुठे सापडेल. म्हणजे त्याच्यात प्रत्येक माणकामध्ये सूक्ष्म असे इन्क्लुजन्स असतात. म्हणजे त्याच्यात जे काही ट्रॅप झालेले असतात ते इन्क्लुजन्स तुम्हाला फक्त एका
पर्टिक्युलर जागेमध्येच मिळतात. बर्माच्या ह्याच्यात काही काही असे त्यांचे स्पेसिफिक हे सापडतात. अच्छा. तसे श्रीलंकेच्या ह्याच्यात वेगळं खुणा सापडतं. असं आपण हा म्हणू खुणा. शकतो. आणि तसे त्यामुळे तुम्हाला ते आयडेंटिफाय करता येतात. सो हे काम माझं आहे. मी सुरुवातीला पण सांगितलं की तुम्ही PhD केली या क्षेत्रामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही भारतातल्या पहिल्या महिला ठरलात. तर तेव्हा असं काहीतरी वाटलं होतं का की आपण वेगळं काहीतरी करतोय? 50 वर्षापूर्वी तुम्ही हे केलं तेव्हा आपण वेगळं क्षेत्र निवडलेलं आहे किंवा आपण असं काहीतरी भारतातली पहिली महिला ठरणार आहोत, महिला या क्षेत्रामध्ये येत नाहीत, तर ती एकूणच प्रेरणा कशी मिळाली आणि त्यावेळचा अनुभव काय होता? खरंच सांगायचं म्हणजे ना, विचार पण नाही तसा केला. मी पुण्यात राहायचे पण दररोज मुंबईला जायचे. डेक्कन क्वीनचा माझा प्रवास 35 वर्ष मी दररोज मुंबईला जायचे. अच्छा. हां, दररोज सकाळी उठून म्हणजे सोमवार ते शनिवार मुंबईला जायचे. तिथे तुम्ही म्हणालात काम करत हो, होता. काम करत. ते काय स्वरूपाचं काम होतं? सेम आता जेमॉलिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणून आहे, तिथे मी शिकवायची, टेस्टिंग करायचं. मी हेड ऑफ द डिपार्टमेंट होते रिसर्चचं. तर सगळी कामं हीच होती जी आत्ता मी माझ्या लॅबोरेटरीत करते. कामं सेम होती, फक्त डेक्कन क्वीनचा प्रवास आता बंद झाला आहे. आणि तर एक ध्येय होतं की काहीतरी करायचं आपण, म्हणजे त्याच्यात विचार नाही की कुठल्या लेवलला आपण करायचं. म्हणजे कशी डेक्कन क्वीन जाते तसं आपण ना लाईफ आपलं पुढे जायला पाहिजे, काहीतरी पुढे करायला पाहिजे. आणि त्याच्यात जेवढं ज्ञान घेता येतं तेवढं ज्ञान घ्यायचं. हो. म्हणजे ज्ञान कसं, आता डायमंड्सबद्दल सगळी माहिती वेगळी आहे. म्हणजे टू डू अ डायमंड कोर्स. पर्ल्सचा वेगळा मी ग्रॅज्युएशन कोर्स केला. अच्छा. हां, मग जेमॉलॉजी म्हणजे जेमस्टोनचा तो वेगळा कोर्स केला. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक फील्डमध्ये मी करत गेले आणि हे सगळं मला ज्ञान खूप मदतीला आलं. आणि फॉर्च्युनेटली हायडेलबर्ग युनिव्हर्सिटीलाच मला हे पण स्कॉलरशिप मिळाली. मग 2 वर्ष मी तिथे होते, पण मुलांना सोडून गेले होते. नवऱ्याने खूप मदत केली. हां, त्यांच्या पाठिंब्यामुळे हो, तुम्ही त्यांनी हे सांभाळलं मुलांना, त्यामुळे मला शक्य करता. होऊ शकतं. तुमच्याशी अशाच आपण गप्पा चालू ठेवूया, पण तत्पूर्वी कार्यक्रमामध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्रीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जयश्री ताई, तुम्ही या तुमच्या प्रवासाविषयी सांगितलं की कसं या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात आणि काय अभ्यास केलात. मग त्याच्यानंतर प्रेरणा घेऊन तुम्ही पुण्यामध्ये पहिली रत्नांची प्रयोगशाळा सुरू केलीत. तर तुम्ही म्हणालात की मुंबईमध्ये अपडाऊन करताना तुम्ही हेच काम करत होतात आणि पुण्यामध्ये ते सुरू करावं असं तुम्हाला वाटलं. तर त्याची कल्पना कशी सुचली किंवा कसा तो प्रवास घडला? गंमत अशी झाली की मी पुणा स्टेशनच्या जवळ राहते. पुणा स्टेशनच्या जवळ राहिल्यामुळे मला डेक्कन क्वीन आल्या घरी लवकर येता येतं. 8:30 पावणे 9 पर्यंत मी घरी पोहोचते. 9 वाजता मी माझी लॅबॉरेटरी सुरू करायची रात्री. अच्छा. आणि 9 ते 10 लॅब चालवायची. त्याच्यात ऑफकोर्स फॅमिली मेंबर्स सगळे मदत करायचे. लॅब छोटीशीच होती, बेडरूमच्या साईडला बाल्कनी होती, तिथं लॅब चालायची. पण रात्री संध्याकाळी सगळे पुण्याचे ज्वेलर्स बरेचसे, ज्यांना खडे टेस्ट करून पाहिजे होतं, सर्टिफिकेट पाहिजे होतं, खरा आहे खोटा आहे माहिती पाहिजे होती, ते काय करायचे, त्यांचे खडे सोडून जायचे माझ्याकडे. अच्छा. आणि मी आल्या सगळे टेस्ट करून सर्टिफिकेट्स करून मी दुसऱ्या दिवशी ते पिकअप करायचे. त्यामुळे मी त्यांना कधी बघितलं नाही. पण लॅबॉरेटरी 82 सालापासून ते आतापर्यंत चालू आहे. तर हे फक्त संध्याकाळी 9 ते 10 अशी लॅब असायची. आणि गुरुवारी बऱ्याच वेळा असायची, म्हणजे कुठल्या सुट्टीच्या दिवशी किंवा काही फोन करून लोक यायची. तर पुण्याच्या ज्वेलर्सना मदत व्हावी, शिवाय मलाही जास्त म्हणजे जेवढं मी त्याच्यात एक टेस्ट करीन तेवढं मला एक्सपिरियन्स वाढत जाईल. दॅट वॉज वन मध्ये. आणि कधी कधी तरी मी रिटायर होणार, बॉम्बे पुन्हा दररोज करू शकणारच नाही आहे. ह्या ह्याच्याने मी एक प्लॅन करून ठेवला होता की जेव्हा रिटायर होईन तेव्हा मी हे करीन. पण रिटायर नाही झाले, आधीच रेजिग्नेशन देऊन मी स्वतःची सुरू केली. माझा आत्ता मुलगा जो टेस्ट करतो तर तो अगदी लहान होता. तो काय काय मला रिडिंग्स घेऊन द्यायचा, कारण त्याला ते दिसायचं बरोबर त्या लेवलला. आणि एवढ्यावरच तुम्ही थांबला नाहीत, तर याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तुम्ही या अंतर्गत डिप्लोमा कोर्सेस सुद्धा डिझाईन केलेत. तर याविषयी सुद्धा जाणून घ्यायचं की किती प्रकारचे हे कोर्सेस आहेत आणि त्याचा अभ्यासक्रम काय असतो. बेसिकली मला शिकवायला आवडतं. म्हणजे मी मुंबईला शिकवायची आणि माझी स्टुडंट्स अजूनही मला ओळखतात, रिस्पेक्ट देतात. त्यामुळे मला असं वाटलं की आपण इथे पुण्यामध्ये सुद्धा हा कोर्स करायला पाहिजे. तर 2011 इथे मी क्लास सुरू केले. मला आधी सौरभ गाडगिळ आहेत पुण्याचे, त्यांनी मला खूप मदत केली.
आणि मी इकडे क्लासेस सुरू केले पॅनजेम टेक नावाच्या इन्स्टिट्यूट नावाच्या खाली, आणि क्लासेस आता व्यवस्थित कंडक्ट करते. डिप्लोमा कोर्सेस आहेत, बेसिक जेमॉलॉजी, ॲडव्हान्स जेमॉलॉजी अँड डायमंड ग्रेडिंग. असं तिन्ही केलं तर प्रोफेशनल जेमॉलॉजिस्ट होतो माणूस. आणि प्रोफेशनल जेमॉलॉजिस्टने तुम्हाला स्वतःला व्यवसाय करता येतो पाहिजे असेल तर, किंवा कुठे नोकरी मिळते, कारण ह्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. म्हणजे घरी बसल्याशिवाय तुम्हाला सुद्धा करता येतो बिझनेस. की रत्न कशी निर्माण होतात आणि त्याच्यावर काय काय प्रक्रिया केली जातात, किती प्रकार पडतात? रत्नशास्त्र म्हणजे ते कसं खूप विशाल आहे. जसं बघितलं तर वेगवेगळे टाईपचे जेमस्टोन्स आहेत. म्हणजे खनिजे जेवढी आहेत ना, त्याला जर तर पैलू पाडले तर त्याला प्रत्येकाला जेमस्टोन करता येईल. म्हणजे तो दिसणारा चांगला असेल तर त्याला पैलू पाडून छान करता येईल. पण त्याची ड्युरेबिलिटी म्हणजे ते जास्त कठीण असायला पाहिजे, नाही तर तो फार दिवस टिकणार नाही. सो दॅट इज द मेन थिंग. त्याच्या पलीकडे जाऊन खडे वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात तुम्हाला. फॉर एक्झाम्पल टोपॅज नावाचा खडा आहे. तो जनरली लोकांना वाटतं की पिवळा खडा, तसं नाही आहे. टोपॅजमध्ये 8-10 वेगवेगळे कलर्स आहेत. खूप वेगवेगळे, इतके सुरेख, गुलाबी, निळा, हिरवा, पिवळा सगळे कलर्स आहेत. त्याच्या पलीकडून टुर्मलिन नावाचा खडा आहे. इतके सुरेख टुर्मलिन्स येतात, म्हणजे ना असं बघितलं की अरे वा. पण फारच लोकांना, कमीच लोकांना माहिती असतं. किंवा तुम्ही आता घातलेली साडी, अशा रंगाचा पेरिडोट नावाचा खडा येतो, फार सुरेख दिसतो. आणि त्याला मॅचिंग म्हणजे त्या जांभळ्या रंगाचं ॲमेथिस्ट, म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला करता येतं. हो, म्हणजे यू कॅन रिअली, म्हणजे ॲमेथिस्ट इतका सुरेख असतो, जांभळा असं उठून दिसतो. आणि घालताना सुद्धा म्हणजे तो घातला तर ना, म्हणजे असं एक छान रॉयल फिलिंग असते. त्याच्यानंतर हे आहेत तुमच्याकडे स्पॉड्युमिन, आयोलाइट, कॉर्नोरुपाईन, मग तुम्ही बघा स्पिनेल्स इतके सुरेख येतात. म्हणजे प्रत्येक खड्यामध्ये क्रायसोबेरल नावाचा खडा असतो, आणि त्या खड्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक लसनिया म्हणजे आपल्या याच्यात नवग्रहामध्ये खडा असतो तो, आणि दुसरा एलेक्झांड्राईट इतका सुरेख असतो. दिवसा बघितला तो हिरवा दिसतो, आणि पिवळ्या लाईटमध्ये बघितला तो लाल वाटतो. एलेक्झांड्राईट कलर चेंज करतो, आणि प्रतिम असतो म्हणजे रिअली. आणि त्याच्या किमती सुद्धा तशाच असतात. आपल्याकडे रायपूरच्या तिकडे भेटतात खडे. आणि ह्याला विशाखापट्टणमला सुद्धा बऱ्यापैकी आपले ह्याचे लसण्याचे खडे मिळतात. केरळला मिळतात. तर नवग्रहामध्ये बरेचसे खडे असतात. आता नवग्रहामध्ये खडे बघितले ना, तर तुम्ही नवग्रहात 9 खडे असतात, त्याच्यापैकी माणिक हा मध्ये असतो. आणि माणकाच्या पुढे वरती ना तुम्हाला शनीचा खडा असतो. आणि बरोबर म्हणजे तुम्ही म्हटलं तर 3 वाजताच्या ह्याच्यामध्ये जातं तर तिथे गुरुचा खडा असतो. हे तिन्ही खडे एकाच फॅमिलीमधलेत, म्हणजे कोरंडम म्हणतो, ॲल्युमिनियम ऑक्साईड. केमिकल कॉम्पोजिशन त्यांचं तिघांचं एकच आहे. पण माणकाला म्हणजे असं आपण म्हणतो ना की बर्फ गोळा कसा असतो, तर त्या बर्फ गोळ्यामध्ये पांढरा बर्फ असतो आणि त्याच्यात रंग घालून तो तुम्हाला एक हे देतो. तसं देवबाप्पा सुद्धा तसंच काहीतरी करतो. तुम्हाला माणकाच्या ह्याच्यामध्ये क्रोमियम घातल्यावर त्याला छान लाल रंग येतो. कलर म्हणजे क्रोमियम असेल तर लाल रंग, समजा रंगच नसेल तर पांढरा पुष्कराज. पांढरा पुष्कराज म्हणजे तो अगदी प्युअर ॲल्युमिनियम ऑक्साईड. आणि जर तर त्याच्यामध्ये थोडंसं हे आयर्न ऑक्साईड आलं तर तो पिवळा होतो, त्याला मी पुष्कराज म्हणतो. आणि आयर्न ऑक्साईड आणि टायटेनियम ऑक्साईड हे दोन्ही आले तर निळा रंग येतो. म्हणजे कसं आहे ना की तयार होण्यासाठी जेव्हा लावा रस असा जात असतो तर तिथे आजूबाजूला कुठेतरी क्रोमियम असायला पाहिजे, किंवा कुठेतरी आयर्न ऑक्साईड असायला पाहिजे, कुठेतरी टायटेनियम ऑक्साईड असायला पाहिजे. ते आलं तरच तुम्हाला हा रंग मिळेल. म्हणजे क्रोमियम आतमध्ये येणं हे म्हणजे तसंच थोडंसं कठीणच आहे. आणि ते क्रोमियम त्याच्यात मिळाल्यावर एका म्हणजे स्पेसिफिक अमाऊंट तेवढं असायला पाहिजे, तरच त्याला तो लाल रंग येईल. आणि लाल रंग आल्यावर तो छान म्हणजे माणिक तयार होतो. निसर्गाची किमया असते. बरं, एवढं सगळं करून बरोबर टेम्परेचर, प्रेशर सगळं मेंटेन होऊन त्याचा क्रिस्टल तयार व्हायला पाहिजे. क्रिस्टल ट्रान्सपरंट असायला पाहिजे. ट्रान्सपरंट नाही झाला तर आपल्याला काहीच नाही, कारण आपल्याकडे तसे भरपूर नॉन ट्रान्सपरंट किंवा ओपेक म्हणजे जे पारदर्शक नाही आहेत असे खडे आपल्याकडे खूप सापडतात माणकाचे, पण त्याला किंमत नसते. पण ते ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक असतील तर त्याला किंमत असते. तर तो पारदर्शक व्हायला पाहिजे. म्हणजे
का किंमत मांडतो आपण ना, म्हणजे जेव्हा माणकासाठी किंमत का मोजावी का लागते, मोजावी लागते ते ह्या कारणाने ह्या त्याच्या किमती कारणासाठी वाढतात. की निसर्गामध्ये सुद्धा तो तयार होण्यासाठी त्याला खूप प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे असं नाही की तो लगेच तयार होतो. म्हणजे लावा रसामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड असायला पाहिजे, त्याच्यात थोडंसं क्रोमियम यायला पाहिजे, तो तसा तयार होताना ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, क्रिस्टल तयार व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये आणखीन काही कचरा येऊ नये आतमध्ये, कारण बाकीचे सुद्धा तयार होत असतात मिनरल्स आणि ते सुद्धा त्याच्यात ट्रॅप होतात. मग ते तयार झाले की मग तो पारदर्शक होत नाही किंवा त्याच्यात काळे डाग दिसतात, हे दिसतात, हे बाकीचे मिनरल्स असतात. मग ते नको आहेत आपल्याला. पण हे सगळं करून तो तयार झालेला खडा जरा भूगर्भामध्ये वरतीच पाहिजे. खूप खालती जर तर 4-5 किलोमीटर खालती असेल तर काही उपयोगच नाही, कारण आपल्याला तो काढताच येणार नाही. काढता येणार नाही. त्यामुळे तो जरासा वरती असायला पाहिजे. किंवा निसर्गाच्या ह्याच्यामध्ये कुठे वोल्केनो किंवा कुठे काही हे झाले, अर्थक्वेक्स वगैरे झाले, त्याच्यात ते सगळं वरती करून वरती आले तर तुमचं नशीब चांगलं आहे. म्हणजे एकेकाळी तर मला माहिती आहे की ह्याला कर्नाटकमध्ये मी एका ह्याच्यामध्ये गेले होते, खाणीमध्ये बघायला गेले होते माणिक. तर त्यांनी सांगितलं मला की म्हणे मी खाण कशी विकत घेतली, तर ॲक्च्युली खाण म्हणून घेतली नव्हती, घेतली होती ॲक्च्युली ह्याचे सुपारीचे हे घेतले होते, काय म्हणतात झाडं तिकडे, म्हणजे सुपारीची बाग घेतली होती. आणि रात्री एक दिवशी म्हणे त्या डोंगराचा भाग असा खालती खसकला आणि त्या सुपारीच्या बागेखाली सगळे माणिक सापडले. तर कळलं की ती खाणच खाण आहे, म्हणजे अशी खाण मिळाली. असं बरंच काही काही होत असतं. म्हणजे कधी कधी नशीब चांगलं असतं. म्हणजे आपण हे डिबियर्स नावाचं खूप ऐकलं असेल, डायमंडच्या ह्याच्यामध्ये डिबियर्स कंपनी खूप आहे. तर डिबियर्स कंपनी हा फार्म होता एकेकाळी, दिस वॉज अ फार्म. आणि तिथे बिचारा त्यांनी ती विकून ओपनहायमरला दिली. ओपनहायमरने तिथं काही फार हे केलं नाही, त्याच्यात एक डायमंड सापडला. आणि नंतर कळलं की ती का हे तिथे शेती का होत नव्हती, कारण तिथे आतमध्ये डायमंड्स होते. मग त्यांनी त्या कंपनीला डिबियर्स नाव दिलं. निसर्गामध्ये खडा तयार होणं हे सुद्धा अगदी काय म्हणतात त्याला कोइन्सिडन्स आहे, आणि त्याप्रमाणे तो व्हायला पाहिजे. म्हणजे अप्रमाण यायला पाहिजे. तसंच पाचू सुद्धा ना, कोलंबियाचे पाचू ना अप्रतिम असतात. का अप्रतिम असतात? एक तर ते छान हिरवागार रंग, म्हणजे तसा छान शेवाळी रंग असतो, त्याच्यात असं बघितलं की तुम्हाला असं पाणीसारखं असं चमकतं. बरं, आतमध्ये लिटरली पाणी असतं, म्हणजे त्याच्यामध्ये लिटरली म्हणजे आपण मिलियन्स ऑफ इयर्स आतमध्ये ट्रॅप झालेलं पाणी असतं. हां, म्हणजे ते हायड्रोथर्मल प्रोसेस, म्हणजे पाणी आणि हे टेम्परेचर ह्याच्यानी ते ट्रॅप झालेलं असतं. आणि तुम्हाला ॲक्च्युली मायक्रोस्कोपमध्ये ते दिसतं. छान वाटतं बघायला. म्हणजे मला म्हणजे मायक्रोस्कोप हे फार आवडतं. म्हणजे मी PhD का केलं तुम्ही असं विचारलं होतं, तर जेव्हा त्याच्यात खड्यामध्ये मायक्रोस्कोपने तुम्ही बघता, आतमध्ये यू आर इन दॅट वर्ल्ड, म्हणजे की त्या खड्यांच्या इंटरनल वर्ल्डमध्ये विश्वामध्ये आपण रमतो. आणि इतकं विश्व इतकं छान आहे की त्या एवढ्याशा खड्यामध्ये तुम्हाला वेगळंच विश्व दिसतं. आणि त्याच्यामध्ये लिटरली तुम्ही कसं ह्याच्यात ॲक्वेरियममध्ये कसं बघताना की ते मासे विसे फिरतायत, तसं ह्या खड्यामध्ये तुम्हाला दिसतं की ते पाणी असं फिरतंय ते हे. आणि तुमच्याकडे जर तो मायक्रोस्कोप असा असेल की तुम्हाला हीट करता येतो, हे टेम्परेचर कमी करता येतं, तर ते पाणी त्याच्यातलं हलतं. तो खडाचं म्हणजे ते जे काही बबल असतं ते असं फिरतं, आणि शेवटी तो बबल हे होऊन टेम्परेचर कम्प्लीट हे होऊन जातं. आणि तुम्हाला कम्प्लीट असं ना किंवा आता पाणी त्याच्यातलं विरघळलं असं वाटतं, की म्हणजे बाष्प होऊन गेलं असं वाटतं. असं छान त्याच्यात करता आलं. त्यामुळे माझं त्याच्यातलं इंटरेस्ट एवढा वाढायला लागला की तुम्हाला त्याच्यामध्ये कळायला लागलं की हे कधी झालं असेल, किती मिलियन्स ऑफ इयर्स हे तयार झालं असेल. आणि मग ते रिसर्च करायला मला प्रोफेसर्स पण तसे मिळाले आणि मला करता आलं. मैत्रिणींनो, कार्यक्रमामध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती. ही रत्न मिळाल्यावर त्याच्यावर काय प्रक्रिया केली जाते, तर ह्याविषयी आम्हाला उत्सुकता आहे. आता रत्न म्हणजे ना, त्याच्यात आपण असं म्हणू की जी काही रत्न सापडतात त्याच्यातली 5% अप्रतिम असतात, 5%. त्याच्यानंतरची साधारणपणे 40-50% जी असतात ना की मीडियम क्वालिटीची असतात. आणि त्याच्यानंतरची जी काही बाकीची उरलेली आहे ती इतकी खराब असतात की त्याला काही कोणी विचारत नाही. पण असं आहे ना की जो मालक असतो त्याला ते विकायचेच असतात. कसे करून ते विकले जायला पाहिजे. तर अप्रतिम क्वालिटी डायरेक्टली
त्याला कटिंग पॉलिशिंग आणि ह्याच्यामध्ये तुमच्या दागिन्यामध्ये केले जातात. त्यामुळे त्याला वेगळी प्रक्रिया अशी म्हणजे कटिंग पॉलिशिंग वगैरेचे काय ते आता आपल्या जयपूरमध्ये आहेत, बरेच ठिकाणी आणि आहेत. किमती पण त्याच्या तेवढ्या त्याच्या असतात. किमती जशा असतात. पण जे काही मीडियम क्वालिटीचे आहेत ते लोक घेतात, म्हणजे असं कट पॉलिश वगैरे करून हे घेतात. पण ते बाकीचे जे आहेत ते अगदी खराब आहेत, त्याला हल्ली प्रक्रिया वेगवेगळ्या टाईपची प्रक्रिया करतात. बरं. म्हणजे त्याच्या ट्रीटमेंट्स करतात, मी ट्रीटमेंट्स म्हणतो किंवा त्याला एन्हान्समेंट म्हणतो. कारण ट्रीटमेंट म्हटलं की जर असं काहीतरी खराब आहे त्यामुळे एन्हान्समेंट करतो. ही ट्रीटमेंट करायची. ही ट्रीटमेंट केल्यावर म्हणजे त्याला तर त्याला उष्णता दिली तर उष्णता दिल्यामुळे काय होतं की त्याच्यातले रंग वाढतात. म्हणजे लाईट कलरचा खडा असेल तो डार्क कलरचा होतो. अच्छा. त्यामुळे तुम्हाला उष्णता देऊ नये. हे सिंपल म्हणजे पापड भाजल्यासारखे उन्हाळ्याच्या पापड भाजला की तो थोडासा डार्क होतो. तसे खडे म्हणजे श्रीलंकेमध्ये इंडियामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे खंबाटमध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच ठिकाणी खडे ट्रीटमेंट्स करतात. आता पलीकडे जाऊन म्हणजे मॅडेगास्कर वगैरे तिकडनं खडे येतात, ते किलोने विकत घेतात आणि किलोने विकत घेऊन बँकॉकला पाठवतात. तिथे 2-3 प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत. एक ट्रीटमेंट आहे त्याला म्हणतात बेरिलियम ट्रीटमेंट, म्हणजे बेरिलियम घालून त्याच्यामध्ये ते ट्रीट करतात. बेरिलियम घातल्यामुळे तो खडा ट्रान्सपरंट होतो आणि त्याच्यात असे इतका छान कलर येतो. अच्छा. आणि त्या कलरचे म्हणजे असे वाटतात की अरे हे अगदी टॉप क्वालिटी मटेरियलसारखं. तर तसे विकले जातात. आणि बेरिलियम ट्रीटमेंट ही अशी आता लोकांना माहिती आहे. बेरिलियम ट्रीटमेंट केलेले खडे त्याला जनरली ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये बँकॉक ट्रीटमेंट असं म्हणतात. मग त्याच्या पलीकडे जाऊन आता 2005-06 मध्ये ग्लास फिल्ड रुबीज सुरू झाले. म्हणजे त्याच्यात ग्लास फिल्ड लेड ग्लास भरतात. लेड ग्लास तर इतकं त्याच्यात ट्रीटमेंट सुरू झालेत की म्हणजे आमच्या लॅबॉरेटरीमध्ये आता ट्रीटेड स्टोन्स जास्त येत आहेत. त्यामुळे कळायला लागले की मार्केट हे त्याच्यात लेडी फ्लडिंग. कारण जे काही मटेरियल अगदी स्वस्त आहे तुम्हाला ट्रीटमेंट करून अगदी छान दिसणारं मटेरियल. आणि लोकांना कसे दागिन्यामध्ये घालायला काही हरकत नाही. अगदीच तुम्हाला कोणी ज्योतिषीने सांगितलं असेल तर तसा खडा वापरू नका, पण बाकीच्या खड्यांना तुम्हाला दागिन्यात घालायला असे स्वस्त असलेले चालतात. त्यामुळे त्याला खूप आता वाव आला आहे. त्यामुळे ट्रीटेड स्टोन्स हे जे आपले नॉट ओनली दॅट की आपल्याला सिंथेटिक खड्यांना सुद्धा ट्रीटमेंट करतात. हे जे आहे ट्रीटेड स्टोन्स म्हणजे लेड ग्लास फिल्ड ट्रीटमेंट, बेरिलियम ट्रीटमेंट, ह्याच्यावर एवढी आता प्रक्रिया चालली आहे खड्यांवर की सुरेख खडे तयार होतात. आणि किमती जवळजवळ अर्ध्या किमती असतात म्हणजे चांगल्या खड्यांपेक्षा. आणि त्यामुळे लोक घेऊ शकतात. आणि ऑफकोर्स सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असं सुद्धा होतं. आणि मटेरियल विकलं जातं सुद्धा ना. बरोबर. त्यामुळे दॅट इज ऑल्सो देअर. त्यामुळे हे जे ट्रीटमेंट्स चालू आहेत. बट इवन हिऱ्यामध्ये सुद्धा बरेच ट्रीटमेंट्स केले जातात. म्हणजे हिऱ्यामध्ये ना आता कसं आहे ब्राऊन कलरचा हिरा असेल तर तो कोणी घेत नाही. म्हणजे असं तर त्याला HPHT हाय प्रेशर हाय टेम्परेचर ट्रीटमेंट आहे, जेणेकरून तो असा पांढरा तयार होतो. म्हणजे काय की जेव्हा तो ब्राऊन असतो तर त्याचे सगळे जे काही हे आहेत ॲटम्स सगळे असे हललेले असतात. म्हणजे आपल्या पत्त्याचा कॅट कसा असतो ना तर ते पत्ते असे सगळे हल्लेले आहेत. तर त्याला हाय प्रेशर हाय टेम्परेचरनी सगळं परत आणून आपला कॅट कसा तयार आपापल्या जागी मग तो पांढरा स्वच्छ होतो. तर तसं पांढरा स्वच्छ करण्यासाठी त्याला हाय प्रेशर हाय टेम्परेचर म्हणतात. तसं ट्रीटमेंट केलं जातं. किंवा हिऱ्यामध्ये काळे डाग असतात तर काळे डागना लेझर ट्रीटमेंटनी तो काळा डाग काढता येतो. तर तसे ट्रीटमेंट्स असतात. त्याच्यामध्ये खूप डाग आहेत तर त्याला ट्रीटमेंट करून तू आता घातलेली साडीसारखी ना हिरव्या रंगाची कलर करता येतो किंवा निळ्या रंगाचा करता येतो. कलरच बदलतो. तर लोकांना तो इतका असा आवडतो, अरे वा छान निळ्या रंगाचा खडा, हिरव्या रंगाचा डायमंड, तो टिकतो. सो त्याला इररेडिएशन म्हणतो मी. इररेडिएशन यू कॅन गेट ग्रीन, ब्लू, रेड डायमंड्स. फार सुरेख. सो असे ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे तुम्हाला डायमंड फक्त पांढराच नाही, अनेक प्रकारचे डायमंड्स मिळू शकतात. ऑफकोर्स नॅचरल सुद्धा आहेत. म्हणजे होप डायमंड आपल्याकडे भारताचाच होप डायमंड आहे निळ्या रंगाचा. तो 60 कॅरेटच्या जवळजवळ आहे. तर तो स्मिथसोनियन युनिव्हर्सिटी म्युझियममध्ये आला वॉशिंग्टनला. आणि आपले डायमंड्स खूप म्हणजे भारतामधून बाहेर पडलेले खूप मोठे मोठे डायमंड्स आहेत. हे जे आहेत रंग बदलण्याचे किंवा ट्रीटमेंट्स करण्याची ही प्रक्रिया बरीच केली जाते हल्ली. म्हणजे प्रत्येक खड्याला आता
टॅन्झनाईट नावाचा एक फार सुरेख खडा आहे. हां. हा टांझानियामध्ये मिळतो. अच्छा. आणि आता त्याचे माइंडचे जरा असे कमी व्हायला लागलेत, त्यामुळे कुणाला घ्यायचं असेल तो घेऊन ठेवावा. कारण टॅन्झनाईट इज नाव बिकमिंग रेअर. तर टॅन्झनाईट असा जांभळट निळा रंगाचा असतो, फार सुरेख, फक्त टांझानियामध्ये मिळतो. तर काही काही ह्याच्यामध्ये तो थोडासा ब्राउनिश असतो, त्याला ही ट्रीटमेंट करून निळा केला जातो. अच्छा. किंवा टोपॅजला ही ट्रीटमेंट करून गुलाबी केला जातो. असे बरेच ट्रीटमेंट्स आहेत. तर हे माझं काम असतं की चेक करून की तो ट्रीटेड आहे का नाही, सिंथेटिक बघणं, आहे का नाही, ट्रीटमेंट केलेलं की नाही, हे अच्छा. बघायचं. आणि लॅब ग्रोन हां. ही एक सध्या कॉन्सेप्ट हो. बहुचर्चित आहे असं म्हटलं तर हरकत नाही, तर त्याविषयी जाणून घ्यायचं. लॅब ग्रोन आहे प्रचलित झालं आहे आता डायमंडबद्दल. नाहीतर लॅब ग्रोन हा शब्द खरं म्हणजे जवळजवळ 1891मध्ये रुबीबद्दल सुद्धा बोलला गेला पाहिजे होता. पण तेव्हा असं लोकांनी काही सांगितलं नाही की बा लॅब ग्रोन, कारण सिंथेटिक रुबीज तयार व्हायचे. म्हणजे जे काही ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, मी आता तुम्हाला आधी सांगितलं, ते ॲल्युमिनियम ऑक्साईडमध्ये थोडं क्रोमियम घालून रुबीज तयार केले आणि तसंच चालू होतं. म्हणजे दॅट वॉज देअर. सिंथेटिक एमरल्स तयार केले, हायड्रोथर्मल प्रोसेस दॅट वॉज गोईंग ऑन. आणि आयडेंटिफिकेशन वॉज प्रिटी इझी की बाबा तुम्हाला टेस्ट केले, ह्याचे प्रॉपर्टीज मला मी आधी सांगितलं होतं की आतमध्ये काय दिसतं मायक्रोस्कोपमध्ये, तर ते नॅचरल खड्यामध्ये वेगळं दिसतं आणि सिंथेटिक खड्यामध्ये वेगळं दिसतं. म्हणजे सिम्पल की लॅबमध्ये तयार झालेला खडा तो अगदी स्वच्छ असतो, त्यामुळे हे त्याच्यातले काही हे सूक्ष्म दिसत नाही. कोरा करकरीतपेक्षा त्याचे जे काही आहेत, जे काही प्रॉपर्टीज, तिकडचं पाणी, ते काही फ्लक्स वगैरे ते सापडतं. आणि ह्याच्यामध्ये वेगळंच काही सापडतं. ह्याच्या म्हणजे ते काही मिनरल्स असतील, त्याच्यात गार्नेट असेल किंवा कॅल्साईट असेल, काही ते क्रिस्टल्स त्याचे सापडतात. सो वेगळे क्रिस्टल्स ॲक्च्युली दुसऱ्या मिनरल्सचेच क्रिस्टल्स सापडतात नॅचरलमध्ये, ह्याच्यात नाही सापडत सिंथेटिकमध्ये. त्यामुळे ते आयडेंटिफाय करता येत होते. आत्ता काय झालं की 1955 पासून सिंथेटिक डायमंड्स तयार करायला लागले. म्हणजे जनरल इलेक्ट्रिक कंपनी आणि DBS वगैरे सगळेजण ट्राय करत होते. ओरिजिनल आणि सिंथेटिकमध्ये काय फरक आहे तोही जाणून घ्यायचा आहे. नॅचरल म्हणजे जेव्हा डायमंड आपल्या भूगर्भातून तयार झालेला असतो तो नॅचरल खडा. म्हणजे आणि जो लॅबॉरेटरीमध्ये सगळे रसायनं घालून तयार केलेला तो लॅब ग्रोन. अच्छा. हां, रसायन तयार. पण त्याचे दोन्हीचे जे काही प्रॉपर्टीज असतात, दोन्हीचे प्रॉपर्टीज तेच असतात. बर. म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्हाला तयार करतात परफ्युम्स, तर आपण परफ्यूमसुद्धा असे म्हणजे काय किंवा ह्याचे एसेन्स असतो, तर तो एसेन्ससुद्धा ना आपल्याला कृत्रिम पण असतो आणि नॅचरल पण असतो. म्हणजे तुम्ही बदाम घाला किंवा बदामाचा एसेन्स घाला, सो दॅट इज द थिंग. तर तसं हे प्रॉपर्टीज त्याचे तसेच असतात साधारण. म्हणजे तुम्हाला सेम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, सेम डिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सेम सगळं केमिकल कॉम्पोजिशन वगैरे सगळं सेम. बर. दॅट इज सिंथेटिक खडा. अच्छा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आर्टिफिशियल किंवा इमिटेशन, म्हणजे अमेरिकन डायमंड हा आर्टिफिशियल किंवा इमिटेशनमध्येच धरला जातो. इट इज नॉट सिंथेटिक. म्हणजे तो तयार होतो लॅबॉरेटरीमध्ये, पण तो सिंथेटिक डायमंड नव्हे. अच्छा. हां, म्हणजे त्याचे केमिकल कॉम्पोजिशन इज नॉट सेम एज डायमंड. दॅट इज झिर्कोनियम ऑक्साईड आणि दिस इज प्युअर कार्बन. हां, डायमंड इज प्युअर कार्बन. त्याच्यात कार्बनशिवाय आणखीन काहीच नाही. आणि ह्याच्यामध्ये अमेरिकन डायमंडमध्ये झिर्कोनियम ऑक्साईड. आणि त्याला अमेरिकन डायमंड का म्हणतात? चुकीचं आहे खरं म्हणजे. पण काय झालं, ॲक्च्युली रशियन लोकांनी हा डायमंड शोधून काढला. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली म्हणजे लॅबमध्ये सुरू केला. आणि अमेरिकेमध्ये ह्याच्या फॅक्टरीज जास्त वाढू लागल्या आणि अमेरिकन डायमंड. पण मेन हे जे काही डिस्कवरर्स किंवा इन्व्हेंटर्स ऑफ द वर द ते रशियामध्ये झालं, कारण अमेरिकन डायमंड इतकं बहुचर्चित शब्द आहे. तर इट बिकेम व्हेरी फेमस. आणि एकेकाळी म्हणजे आय थिंक 1976-77 मध्ये तो फारच असा म्हणजे इतका फेमस झाला की लोकांना वाटायचं अरे बापरे, म्हणजे डायमंड खरा आहे का खोटा. पण त्याची व्हेरी सिम्पल हे आहे बरं का. तुम्ही जर डायमंड असा खालती ठेवला लिहिलेल्या कागदावर, तर तुम्हाला जर तर वाचता आलं लिहिलेलं काही, तर इट इज नॉट अ डायमंड. परत मी म्हणते, ठेवलं आणि तुम्हाला वाचता आलं तर इट इज नॉट अ डायमंड. किंवा तुम्ही एक लाल डॉट घाला आणि लाल डॉटवर तुम्ही ठेवा आणि ते जर तो तुम्हाला तो लाल डॉट दिसतोय तर तो डायमंड नाही. आणि डायमंड असेल तर ते वाचता येईल, ट्रान्सपरंट नसतो. म्हणजे उलटा असा ठेवायचा. ओके. घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती.
ब्रेक नंतर सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ब्रेकपूर्वी आपण लॅब ग्रोन विषयी बोलत होतात, तर तोच विषय पुढे न्याल का? फॅक्टरीमध्ये तयार करतात, त्याला आपण लॅब ग्रोन म्हणतो. तर काय तर डायमंड हा प्रकार जो आहे ना, इट इज प्युअर कार्बन. तर कार्बन आता पेन्सिलमध्ये सुद्धा कार्बन असतो. पेन्सिलचं शीश जे आहे ते कार्बन आहे. तर ते शीश जर आपण हाय प्रेशर हाय टेम्परेचर त्याला दिलं तर यू कॅन कन्वर्ट पेन्सिल इंटू डायमंड. ओ, म्हणजे इट इज सेम कार्बन कंटेंट. अच्छा. हां, म्हणजे पेन्सिलीतून तुम्हाला डायमंड तयार करतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड हाय प्रेशर हाय टेम्परेचर. अच्छा. म्हणजे त्यातलं सगळं कार्बन काढायचं, पेन्सिलीतलं ते लाकूड काढायचं आणि त्याच्यात तुम्ही हीट आणि प्रेशर दिलं की यू कॅन गेट डायमंड. बापरे. बरं, त्याच्यात 2 प्रकारचे आहेत, बार्स आणि बेल्ट नावाचे ॲपरेटस आहेत, जेणेकरून तुम्हाला डायमंड तयार होतात आणि मोठे मोठे डायमंड तयार होतात. हो. दिस वॉज वन प्रोसेस. आता नवीन एक प्रोसेस आहे की जेणेकरून तुम्हाला मिथेन गॅस म्हणजे गोबर गॅस जो आहे, हां. तर गोबर गॅस कॅन बी कन्वर्टेड, मिथेन गॅस कॅन बी कन्वर्टेड टू डायमंड. तर दिस इज कॉल्ड CVD, केमिकल वेपर डेपोजिशन. बर. तर ते मिथेन गॅस इज कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजे कार्बन आणि 4 हायड्रोजनचे ॲटम असतात, त्यातला कार्बन बाहेर काढायचा हां. आणि जेणेकरून तो कार्बनचे त्याचा प्लाझ्मा तयार करायचा आणि ते सावकाश कुठल्याही सरफेसवर, म्हणजे तुमचा मोबाईल असेल त्या मोबाईलवर सुद्धा सावकाश पडला तर एक लेअर डायमंडचा तयार होतो. तिथे जर तर तुम्ही छोटे डायमंडचेच तुकडे ठेवले तर तो डायमंडचा असे ब्लॉक्स तयार होतात. अच्छा. तर दॅट इज कॉल्ड CVD. आणि आता इंडियामध्ये CVD प्रोसेस खूप जोरात चाललेलं आहे. तर सुरतमध्ये आता सिंथेटिक डायमंड्स बऱ्यापैकी आपल्याला कटिंग पॉलिशिंग होतं. वा वा. सिंथेटिक डायमंड्स किंवा लॅब ग्रोन डायमंड्स जवळजवळ म्हटलं तर 10 ते 15% नॅचरल डायमंडच्या किमतीला मिळतात. आणि ऑफकोर्स असं आहे ना की आजची जनरेशन जी आहे ती त्यांना दागिने पाहिजेत, पण असं नाही की खूप इन्व्हेस्टमेंट करायची आहे. हो. त्यांचं लक्ष मोबाईल घे, कार घे, वॉच घे, ह्याच्यामध्ये त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे. हो. मागच्या आमच्या जनरेशनमध्ये आम्ही सोनंच घ्यायचो, तर दॅट वॉज द थिंग. आता तसं नाही आहे. ट्रेंड बदललाय. ट्रेंड बदललाय. त्यामुळे त्यांना डायमंड्स प्रोव्हाइड करायला पाहिजेत. सोनं घेतीलच ते त्याला घालायला, पण तुम्हाला सिंथेटिक डायमंडमध्ये तुम्हाला त्याच्यात नाही. तर लॅब ग्रोन डायमंड्स हॅव गॉट सेम प्रॉपर्टीज, पण दे आर लॅब ग्रोन. म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले नाहीत. इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला नॅचरल डायमंड्सच पाहिजेत. मी त्याचा परतावा तुम्हाला मिळणार परतावा नाही. नाही. आणि जेवढे मोठे नॅचरल डायमंड्स असेल तशा किमती जास्त असतील. बरोबर. तर मोठे डायमंडचं सर्टिफिकेशन तुम्ही व्यवस्थित करून घ्या. कुठल्याही खड्याचं हल्ली सर्टिफिकेशन केलं तर फार जास्त चांगलं. कारण सर्टिफिकेशन तुमच्याकडे ॲक्च्युली काहीतरी पुरावा असतो. म्हणजे आमच्याकडे आता हल्ली टेस्टिंगसाठी तर सिंथेटिक डायमंड्स वगैरे येतातच, त्याच्या पलीकडे जाऊन जे काही त्यांची ज्वेलरी आहे ती टेस्ट करून तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असायला पाहिजे की तुमचं काय मटेरियल आहे. इव्हन बँक लॉकरमध्ये सुद्धा तुम्ही ठेवताना तुम्हाला माहीत नसतं काय ठेवलंय. बरोबर. बरं, बँक लॉकरमधनं चोरीला गेलं तर तुमच्याकडे काय पुरावा कुठला आहे हां हां. तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला फायदा होतो. सो सर्टिफिकेट इज मस्ट. ते खूपच चांगलं तुम्ही आमच्या मैत्रिणींना त्यामुळे सांगितलेलं आहे. सर्टिफिकेशन करून घ्या कुठल्याही गोष्टीचं. खडा कुठलाही घेतला, मोठा जोडा काही घेतला तर त्याचं सर्टिफिकेशन ठेवा. ते जपून ठेवा. लॉकरमध्ये तुम्ही काही ठेवा, पण सर्टिफिकेट आपल्याकडे ठेवा. डायमंडचा विषय निघालाच आहे, तर आपल्या सगळ्या भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय अर्थातच कोहिनूर डायमंड. तर त्याविषयी तुम्ही बघितलाय, तो हो, हाताळलाय? हाताळलाय का? म्हणजे जर कोहिनूर डायमंड हा 106 कॅरेटचा आहे. हां. तो आपल्या भारतात सापडला होता आणि त्याची खूप मोठी हिस्ट्री खूप आहे. हो. तर आता तो ह्याच्यात इम्पिरियल क्राऊनमध्ये आहे आणि टॉवर ऑफ लंडनला ठेवला आहे. हो. आणि खरंच छान आहे. म्हणजे इट इज वर्थ सेइंग. डायमंड्स तसे खूपच सुरेख असतात. डायमंड म्हणजे सर्वात मोठा डायमंड त्याच्या पलीकडे जाऊन तिथे असलेला कलिनन डायमंड म्हणून आहे, तो त्याच्याहून खूप मोठा आहे. 565 कॅरेटचा कलिनन डायमंड आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितलं की ते एक आफ्रिकेमध्ये त्यांना एका माईनमध्ये मोठा डायमंड सापडला होता, 3106 कॅरेटचा. आणि त्या काळी ऑफकोर्स ब्रिटिशर्स ते राज्य करत होते, तर त्यांना तो लंडनला पाठवायला लागला. हो. आणि मग राणीच्या क्राऊनमध्ये ते घालायला लागले. घातला. हां. हो. तर त्याचे बरेच तुकडे झाले. तर त्यातला मोठा तुकडा आहे तो दॅट इज कॉल्ड द कलिनन 1. मग कलिनन 2, कलिनन 3 असे बरेच त्याचे 92 काही ते तुकडे केले त्यांनी. तर तसे मोठे मोठे डायमंड सापडतात. आता हल्लीच एक मोठा डायमंड सापडलाय, तुम्ही बरेच वेळेत वाचलं असेल. तर डायमंड सापडतात, पण आत्ता रिसेंट म्हणजे जे काही डायमंड कट केलेला जो सर्वात मोठा डायमंड आहे तो 585 कॅरेटचा गोल्डन जुबिली म्हणून आहे. तो थायलंडला आहे.
अच्छा. आणि रिअली व्हेरी बिग. तो पण जवळून बघितला आहे मी. अच्छा. हो, तर ऑफकोर्स कोहिनूर डायमंड आपल्याकडचा आहे म्हणून त्याला आपल्याला हे, हो. पण बऱ्याच लोकांना माहीत नाही की आपल्याकडे निझामच्या ज्वेलरीमधला एक मोठा जेकब डायमंड म्हणून आहे. बर. तो 185 कॅरेटचा आहे. कोहिनूर 106. कोहिनूरपेक्षा, हां, हो, मोठा. कोहिनूरपेक्षा खूप मोठा आहे आणि निझामच्या ज्वेलरीमध्ये आहे तो. बर. आणि तो बऱ्याच वेळा त्याचं एक्झिबिशन होतं आणि दाखवला जातो, पण त्याच्यात असा छान जेकब डायमंड आहे. दॅट्स ऑल्सो व्हेरी नाईस. रत्न ही राजे महाराजे खूप घालायचे, किंवा तेव्हा स्त्रियाच नाही पण पुरुष राजे लोक सुद्धा ते खूप मिरवायचे, आनंदाने मिरवायचे सगळे दागिने. तर अगदी पुरातन काळापासून यांचे उल्लेख आलेले आहेत. तर या संदर्भांविषयी काय सांगाल? आपल्याकडे म्हणजे खरंच कौतुक करण्यासारखं आणि रिअली अभिमानाचं आहे की डायमंड हा आपल्याकडेच माहिती होता. भारतामध्येच लोकांना डायमंड माहिती होता. जवळजवळ 4000 वर्षापूर्वीपासून आपल्याला डायमंड हा काय प्रकार आहे माहिती होता. बाकीच्या ह्याच्यामध्ये वेस्टर्नर्स कोणाला काहीच माहीत नव्हतं, डायमंड काय प्रकार माहीतच नव्हतं. आमच्या अथर्ववेदामध्ये वगैरे सगळ्यात म्हणजे खड्यांचे आणि ह्याच्याबद्दल खूप माहिती आहे. आणि म्हणजे नवग्रह खडे हे त्या काळी त्यांनी शोधून काढलं होतं की त्याला पॉवर आहे म्हणून. आणि त्याच्यामधला तो हिरा लोकांना माहिती होता. म्हणजे हिऱ्याला पैलू पाडणं हे हिऱ्या इतका कठीण असतो की हिऱ्याला हिरा पाहिजे पैलू पाडायला. अच्छा. त्याच्या पलीकडे काही म्हणजे आपल्याकडे आणखीन काहीच मटेरियल नाही. हिऱ्याची पावडर लागते, हिऱ्याचं सगळं काही लागतं, तेव्हा तो कट करू शकतो. सो हिरा इज व्हेरी व्हेरी हार्ड. अजूनही काही दुसरं हिऱ्यापेक्षा कठीण नाही आहे. त्यामुळे ती गोष्ट त्या लोकांना माहिती होती. म्हणजे तुम्ही जर तर बघा अजंटा एलोरा वगैरे तिथे सगळे जे काही कार्विंग्स वगैरे केले किंवा काय फ्रेस्कोस आहेत, पेंटिंग्स आहेत, त्याच्यामध्ये सगळे रत्नजडित वगैरे दागिने म्हणजे आमचं कल्चरल सिव्हिलायझेशन एवढं प्रचंड वास्ट होतं. म्हणजे त्या लेवलला गेलं होतं. त्या काळात कदाचित ते सगळेजण ते वापरत होते. म्हणजे आधी पोटोबा आणि सगळं झाल्यानंतर हे सगळं यायला पाहिजे. आणि त्या लेवलचं डिझायनिंग ऑफ ज्वेलरी इज ऑल्सो अप्रतिम आहे. म्हणजे प्रत्येक कानातलं गळ्यातलं वेगवेगळं आहे. आणि त्या काळी त्यांना माहिती होतं. सो दिस इज फॅन्टॅस्टिक. आणि त्याच्यात सगळे जे रत्नजडित वगैरे सगळं इतकं सुरेख पैलू पाडलेले वगैरे गोष्टी क्लिअर कट दिसतात. फिलिपिन्स त्या साईडला मोठे ऑयस्टर्स असतात, पिंटाडा मॅक्झिमा म्हणून मोठे मोठे, त्याच्यात टप्पोरे एवढे बोरासारखे म्हणा, आणि एक एक मोती 1,00,000-1.5 लाखाच्या वर जातो. बापरे. म्हणजे खरंच एवढा मोठी, म्हणजे एक एक मोठी. पण नॅचरल मोती तयार होतात ते कसे होतात? नॅचरल मोती असं आहे ना की जो शिंपला असतो ना तर आपल्या डोळ्यासारखं असतो तो. म्हणजे असं आपलं बुबुळ कसं आहे त्याच्यात, तर ते सॉफ्ट असतं. आणि त्याला आणखीन काही म्हणजे असं त्रास दिला तर ते काय करतं, काय एखादा किडा किंवा काय आत गेलं तर त्याच्यावर आवरणं आणतो आणि तो मोती तयार होतो. म्हणजे ते स्त्राव जे येतात त्याच्यातून, म्हणजे आपल्या डोळ्यात जर काही गेलं तर पाणी येतं, आणि पाणी नाही आलं की थोड्यानंतर सगळं घाण यायला लागते. तर तसं ते काही म्युकस तयार होतो, आणि दॅट कव्हरिंग ऑन दॅट इज पर्ल. म्हणजे त्या शिंपल्याचं जो आतलं हे असतं, मांस असतं, त्याला एक प्रकारचं हे आहे, काय पॉवर आहे टू गिव्ह आउट म्हणजे सिक्रिशन्स, आणि ते सिक्रिशन्सनी मोती तयार होतो. म्हणजे कसं निसर्ग सुद्धा इतकं छान हे ना, ब्युटिफुल, की आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्यावर असं कोटिंग करून जे काही तो किडा आहे तो मरून जास्त तोपर्यंत त्याच्यावर आवडेल, तर किडा मरून त्याची पावडर होते, पण त्याचा तो मोती तयार होतो. अच्छा. आणि असं छान मोती, आणि जेवढी जागा असेल तेवढा तो बनतो. समजा तो वाकडा तिकडा होईल, म्हणजे त्याचा जागाच नाही तर तो वाकडा तिकडा होतो. पण जागा भरपूर असेल तो नेहमी गोल कम्प्लीट स्फेरिकल होतो. आणि त्यामुळे जे मिकीमोटो नावाचे एक हे होते सायंटिस्ट, त्यांनी शोधून काढलं की तुम्ही त्याच्यातलं थोडंसं ते मांस घ्यायचं, त्याच्याबरोबर एक मोती घालायचा, शिंपल्याचा तुकडा, शिंपल्याचं मोती करून त्याच्यात घालायचं, मणी करून घालायचं, आणि त्याला कोटिंग येतं. मग ह्याला ताहिती नावाचा देश आहे, ताहितीमध्ये ना तिकडचे ऑयस्टर्स काळे असतात, तर त्या ऑयस्टर्समध्ये काळे मोती तयार होतात, ग्रे कलरचे पर्स, त्यालाही किंमत भरपूर असते. त्यामुळे असं मोती ते एक वेगळं जग आहे असं म्हणायला हरकत नाही. पण इथं ह्या साईडला तुम्ही गल्फ ह्या साईडला गेला, इराण वगैरे, बसरा मोती नॅचरल मोती, तिथे ते ना कल्चरिंग आवडत नाही, तर कल्चर करायला देत नाहीत ते. म्हणजे कल्चरिंग फार्म्स सुद्धा बघण्यासारखे असतात रिअली. तर तसं इथं नॅचरल फार्म्स आहेत, जिथे ते ॲक्च्युली त्यांना फक्त नॅचरल ऑयस्टर्समध्ये तयार करायला देतात. तुमच्याशी गप्पा अशाच चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती.
खूप लोक तुमच्याकडे रत्नांची पारख करण्यासाठी येत असतील, तर असे काही लक्षात राहिलेले अनुभव जे आमच्याशी शेअर करायला आवडतील? एक मला आठवतंय की एकदा एक कपल आलं होतं माझ्याकडे की आजोबांनी आमच्याकडे हा डबा दिलाय आणि अगदी सांभाळून ठेव, आणि असा छान होता डबा असा ना, आणि त्याच्यामध्ये एक लाल रंगाचा खडा होता. हां. तर लाल रंगाचा बऱ्यापैकी मोठा खडा होता. मी टेस्ट केला आणि त्यांना सांगितलं की अहो हा खोटा आहे, म्हणजे हा सिंथेटिक आहे. ते म्हणले असं होऊ शकत नाही हो, आजोबांनी अगदी सांभाळून ठेव म्हणून सांगितलं आहे. आणि म्हणजे त्यांना असं ते विश्वासच बसेना की व मी असं. मग आम्ही गप्पा मारत होतो थोडा वेळ, काय असं मी त्यांना सांगत होते की सिंथेटिक खडे बरेच आहेत असे ना, आणि कधी 1891 ते चालू झालेत, त्यामुळे आजोबांकडे सुद्धा आले असतील असं मी. आणि कुठे साधारण शोध? ते स्वित्झर्लंडमधनं सुरू झाले अच्छा, होते. अच्छा. त्याच्यानंतर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया वगैरे त्या ह्याचं म्हणजे युरोपमध्ये सुरू झाले. आपल्याकडे पण सिंथेटिक खड्याची मोठी फॅक्टरी अच्छा, आहे, मेटूपालायम नावाच्या गावात, कोइंबतूरच्या जवळ. तर मी त्यांना सांगत होते की ह्याचे खूप मिळतात. तर ते म्हणले शक्य नाही. असंच गप्पा मारत असताना तो त्यांनी बॉक्स टेबलावर ठेवला होता आणि असंच म्हटलं की जरा बॉक्स बघू का. तर ते जो ह्याचा बॉक्स होता त्याच्यावरती एक तो गट्टू असतो धरायला. हो हो. हां, तर तो गट्टू म्हटलं जरास मी बघते, त्याचं वरचं झाकण द्या, मी बघते काय आहे. तर तो गट्टू होता ना, तो शनीचा खडा होता, ब्लू सफायर. अच्छा. आणि तो अप्रतिम होता, एवढा मोठा होता, त्याची किंमत कोट्यानी गेली असती. तरी ते म्हटलं की हा खडा मोठा आहे, तो नाही. त्यांनी फक्त सांगितलं होतं की बॉक्स सांभाळून ठेव. असं काही काही होऊ शकतं की तुमच्याकडे माहितीच नसतं की तुमच्याकडे काय आहे. आणि आता तर सिंथेटिक खड्यावर प्रक्रिया केली जाते, त्यामुळे ती इतके सुरेख दिसतात. म्हणजे आता लॅब ग्रोन हायड्रोथर्बल रुबीज, हायड्रोथर्बल एमरल्ड्स अगदी अप्रतिम दिसतात. मी वाटतं की अरे हे खरंच आहे. भारत ह्या सगळ्या खड्यांमध्ये कुठल्या खड्यांसाठी Famous गणला जातो? हा, अग्रेसर आहे. बेसिकली कटिंग ऑफ डायमंड्स इज आपलं अग्रेसर. म्हणजे छोटा डायमंड आपल्याकडे कट होतो, दॅट इज कटिंग. हां, कटिंग इज अगदी फार छान होतं आपल्याकडे. आणि असं म्हणजे ॲक्च्युली कॉटेज इंडस्ट्री, लहान लहान पोरंसुद्धा शिकतात ते करायला. बर. कटिंग फॅक्टरीज आहेत आपल्याकडे, प्रचंड मोठ्या मोठ्या कटिंग फॅक्टरीज आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे आत्ता जयपूरमध्ये चांगल्या प्रकारचे हे कलर्ड स्टोनसुद्धा कटिंग होतं. म्हणजे तुम्हाला प्रिसिजन कटिंग, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली कॅलिब्रेटेड स्टोन्स, म्हणजे 3x4 mm असं पाहिजे, 4x4 mm पाहिजे, तर तसं सुद्धा कटिंग एक्झॅक्ट असं मिळतं. ॲक्च्युली एकेकाळी आपल्याकडे डायमंड्स वगैरे खूप भरपूर मिळायचे, रुबीज वगैरे मिळायचे, पण टॉप क्वालिटी असे मिळत नाही. त्यामुळे त्याला खर्च खूप आहे हे करण्यासाठी, आणि इन्व्हेस्टमेंट खूप आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून तेवढं अंडरग्राऊंड मायनिंग करून काढायचं. म्हणजे आताकडे आपल्याकडे डायमंड मायनिंग हे पन्नामध्ये होतं, पण दॅट इज ओनली ओपन पिट मायनिंग. पण अंडरग्राऊंड मायनिंग करायला खूप खर्च आहे. पण ते असेलच हे याची खात्री हां, नाही ते एक्सप्लोरेशन केल्यावर कळेल कुठे आहे काय. अच्छा अच्छा. सो इट इज प्रॉस्पेक्टिंग आणि एक्सप्लोरेशनच्या ह्याच्यात तुम्हाला कळतं, पण तेवढा खर्च करायला कोणी नाही. सो इट विल टेक सम टाईम. बरं, आता असं आहे ना की म्हणजे डायमंड्सला किती पुढे फ्युचर किती आहे ते सुद्धा बघायला पाहिजे ना. इट इज नॉट सो इम्पॉर्टंट. ट्रेंड बदलत चाललाय. सो डीबीएसनी ते असं छान हे ठेवलं होतं की डिमांड अँड सप्लाय त्यांनी व्यवस्थित ठेवला होता. जेवढा डिमांड आहे त्याच्यापेक्षा सप्लाय कमी ठेवल्यामुळे किमती वाढत गेल्या. आता तसं नाही आहे. सो इफ इट हॅपन्स किमती पडतील, मग त्यामुळे भीती वाटते लोकांना. तुम्ही हे वेगळं क्षेत्र निवडलं आणि त्याच्यामध्ये उत्तुंग भरारी मारली, संस्था स्थापन केल्या, आणि त्याचबरोबर एक वेगळ्या संधी तुम्ही इतर लोकांना सुद्धा उपलब्ध करून दिल्या, आणि त्याचबरोबर तुम्ही घरही सांभाळलं, तुमच्या मुलांना सांभाळलं, तर ही तारेवरची कसरत सांभाळत तुम्ही स्वतःची प्रगती केली. तर आपल्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अशी तारेवरची कसरत करत असतात, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तुम्हाला विल पॉवर पाहिजे की तुमच्यानी होतं सगळं काही. म्हणजे आपल्याला एकदा आपण ठरवलं की आपण करायचं, मग तुम्ही फक्त तोच विचार करायचा. कारण सगळ्यांना प्रॉब्लेम्स असतातच, प्रत्येकांना घरी, म्हणजे काय म्हणतात, प्रत्येकाच्या चुली तशाच असतात, त्यामुळे काही नाही चाललेलंच असतं. पण आपल्याला एकदा आपण जिद्दीने ठरवलं की आपल्याला ते गाठायचं आहे,
मग तुम्ही तेच विचार करायचं की तसं म्हणजे. आणि तुम्हाला निसर्ग आणि डेस्टिनी तुम्हाला हेल्प करतेच. की म्हणजे मी विचार केला होता की मला डॉक्टरेट करायचं आहे, मेडिकल डॉक्टर नाही झालं तरी डॉक्टरेट करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी खूप धडपड करायला लागले की नाही हे करायचं आहे ते करायचं आहे. म्हणजे तुम्ही नंतर लक्षात येतं की तुम्ही किती त्याच्यावर त्रास घेतला. म्हणजे मुलांना सोडून जायचं इज नॉट अ इझी थिंग. हो. आणि त्याकाळी असं काही मोबाईल फोन वगैरे असे नव्हते की त्यांना बोलायचं म्हणजे कॉईन्स घालून बोलायचं फोन. आणि बघणंही नव्हतं. वॉज डिफिकल्ट. सो इट रिअली वर्क्स ऑन युअर मेंटल ॲज वेल ॲज हेल्थ इश्यूज खूप होतात. पण तुम्हाला ते पाहिजे असतं, ध्येय पाहिजे असतं. दॅट इज वन थिंग. आणि मग त्याच्यासाठी यू आर रेडी टू. मग तुम्हाला त्रास होत नाही. बॉम्बे पूर्ण करायचा मला कधीच त्रास झाला नाही. आय हॅज टू एन्जॉय इट. आणि एवढ्या मैत्रिणी तयार झाल्या, खूप वेळ झालं. तर तुम्हाला जे काही करायचं आहे जिद्दीने करा. यू विल ऑलवेज बी सक्सेसफुल. जेमॉलॉजी सायन्स इज खूप सुरेख. म्हणजे एक बरं झालं की मेडिकलला नाही मिळालं, कारण ह्या गोष्टीमध्ये मला इतका आनंद मिळतो. अजूनही एन्जॉय करते, अजूनही शिकवायला मिळते, अजूनही ह्या वयात आय रिअली एन्जॉय टीचिंग, एन्जॉय लुकिंग इन टू द जेमस्टोन्स अंडर मायक्रोस्कोप. त्यामुळे मला ते असं लाईफ इज रिअली ब्युटिफुल. आणि तुम्ही जेवढं तुम्ही बघता तेवढं तुम्हाला ॲप्रिशिएट करता येतं की अरे हे किती छान आहे. म्हणजे आता काय होतं की तुम्ही कुठल्याही म्युझियममध्ये कुठे खडा बघितला की अरे वा ह्याच्याबद्दल एवढी माहिती असते की तो लगेच त्याची किंमत वाढते, कळते. असं बरं वाटतं की अरे हा बघितलं, अरे हे बघितलं, तसं मजा येते बघायला. तर दॅट इज ऑल्सो देअर की तुम्हाला एन्जॉय करता येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आता कुठले म्हणजे कोणाचे दागिने बघितले अरे हे छान आहे, जे डिझाईन असेल तर यू रिअली अप्रिशिएट. सो दॅट इज ऑल्सो देअर. आणि मला व्यवसाय करायचा असेल तर ह्याच्यात नक्कीच स्कोप आहे. तुम्ही घरबसल्यासुद्धा करता येतो किंवा बाहेर जाऊन करता येतो किंवा स्वतःचं काहीतरी सुरू करता येतं. सो देर इज लॉट ऑफ स्कोप. मग कस्टम्समध्ये, बँक्समध्ये सगळीकडे नोकऱ्या आहेत आता. सो जेमॉलॉजिस्टला खूप स्कोप आहे. संधी खूप ठिकाणी व्यवसायासाठी संधी आहे. ताई, तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीने हा विषय आम्हाला उलगडून सांगितलात. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. थँक्यू.